बेळगावच्या कॅम्प परिसरातील रस्ते बंद करण्याच्या लष्कराच्या प्रस्तावाला तीव्र विरोध होत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून हा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा या मागणीसाठी आमदार आसिफ सेठ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर बैठक पार पडली. कॅम्प परिसरातील प्रमुख रस्ते बंद करण्याच्या सशस्त्र दलांच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम उपस्थित होते. बैठकीत या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कॅम्पमधील रस्ते बंद झाल्यास शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होईल. दररोज या मार्गांचा वापर करणारे हजारो नागरिक आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल अशी चिंता आमदार आसिफ सेठ यांनी व्यक्त केली. ಇವತ್ತು ಡಿಸಿ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಡಿಸಿ ಸಾಹೇಬರು, ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರು, ಕ್ಯಾಂಟೋನ್ಮೆಂಟ್ ಬೋರ್ಡ್ ಸಿಇಒ ಸುಧಾಮ್ ಸಾಹೇಬರು ಮತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಕ್ಯಾಂಪ್ ರಸ್ತೆ ಬಂದ್ ಮಾಡಿದ ಏನು ನಡ್ತಾ ಇದೆ, ಆರ್ಮಿದಿಂದ ಏನು ಆದೇಶ ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ಆಬ್ಜೆಕ್ಷನ್ಸ್ ಎಲ್ಲ ಕೇಳಿದ್ರು ಅವರು. ಇವತ್ತು ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಡಿ ಸಿ ಸಾಹೇಬರು ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ ಸಾಹೇಬರು ಅವರು ಆಬ್ಜೆಕ್ಷನ್ಸ್ ರೇಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ನಾವು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಈ ರೋಡ್ ಬಂದ್ ಮಾಡಿದಂದರೆ ತೊಂದರೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಆಗೋದು. ಸಿವಿಲಿಯನ್ಸ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸಿವಿಲಿಯನ್ಸ್ಗೆ ತೊಂದರೆ ಭಾಳ ಆಗೋದು ಅಲ್ಲೇ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ದಿಂದ ಆಬ್ಜೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ನಾವು ಬ್ರಿಗೇಡಿಯರ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೇನು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಈಗ ಮಾಡಿದಂದರೆ ಎಷ್ಟು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸಿಟಿದಲ್ಲಿ ಆಗೋದು, ಟ್ರಾಫಿಕ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗೋದು, ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಇರ್ತಾರೆ ಸಿವಿಲಿಯನ್ಸ್ ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗೋದು. ಇದು ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ನನಗೆ ಭರವಸೆ ಇದೆ ಅದು ಡ್ರಾಪ್ ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. आज हमने डीसी ऑफिस में डीसी साहब, पुलिस कमिश्नर साहब, जो कैंटोनमेंट बोर्ड के सीईओ है सुदाम साहब, हमने सब ने मिल के मीटिंग ली है और रिक्वेस्ट किया है कि जो रोड्स बंद करने वाले थे जो आर्मी से, वो ना करें, क्योंकि इससे सिविलियंस को जाने जाने में काफ़ी तकलीफ़ होती है. साथ ही साथ सुप्रीम कोर्ट के ऑर्डर्स भी हैं कि कोई रोड सिविलियंस जो वापरते हैं वो बंद ना किए जाए. उसके साथ डिफेंस मिनिस्टर निर्मला सीतारमण जी का भी आदेश है कि जो भी सिविलियन वापरते हैं वो रोड्स ना बंद किए जाए. तो डिस्ट्रिक्ट में एडमिनिस्ट्रेशन से भी ऑब्जेक्शन चाहेंगे, पुलिस कमिश्नर से भी साहब से भी ऑब्जेक्शन चाहेंगे और हम ब्रिगेडियर साहब को भी रिक्वेस्ट करेंगे कि ये ड्रॉप कीजिए, क्योंकि लोगों के हित में नहीं है, लोगों को तकलीफ ज़्यादा बढ़ जाएगी. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि आमदारांच्या स्तरावरून अधिकृत हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा प्रस्ताव पूर्णपणे रद्द करावा अशी विनंती ब्रिगेडियर आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून हा प्रस्ताव मागे घेतला जाईल अशी आशा आमदार आसिफ सेठ यांनी व्यक्त केली. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव.